मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग, साड्यांमधले पीस काढते, मला फॉल अस्तर आणायचे त्याच्यामुळे. जाऊ दे त्याचं काही नाही, फक्त या रेषेवरून कापायचं. अगं पीस आहे ना बाई. हा पीसाची डिझाईन सगळी एकसारखी आहे. तुला तर काही माहित नाही या पोरीला, पण याड्यात काढते नसते. लगेच कळत तिथे साडी छोटी दिसते ना पीस नसल्यावर. तुला माहिती का आपण ऑर्डरला गेलतो त्या बाईनी 9 वारीला फॉल लागला होता. आता 9 वार आणि 6 वार किती फरक आहे. किती मोठी राहते 9 वार. दीदीली साडी जास्त आवडली. आता फॉल असतं मला ना, आता फॉल लावायचे लय दिवसांपासून मी लोकांच्या मशीनवर बसले नाही फॉल आणि ते लावायला. आता एवढ्या सकाळीच ऑइलिंग करून आता एवढ्या साड्या आहे ना, तर मी नाही सगळ्या साड्या तर नेसायची की घरी. ब्लॅक मस्त आहे ना ब्लॅक. तिला सांग घरी तुलाच आवडत ते ओपनिंग करायला पार्सलचं पण. पार्सल मला पॅटर्नला पेपर भेटला बरं झालं. ना फॉल आणि ते आणायला गेलो, पण दुकान आज बंद होतं. एवढ्या उन्हात आणायचं गेलो दुकानामध्ये, फोन नाही केला आणि दुकानच बंद होतं. दीदीचा मोय झाला. घरात एवढा पसारा पडेल ना. जेव्हा शिवणचं काम घेतो ना हातामध्ये, तर तेव्हा अख्ख्या घरामध्ये अशा साड्यां ते पडेल राहते. आता सगळ्यांना पिको करून ठेवते. दुकान उघडलं का मग फॉल आणायला जाऊ आम्ही. बाहेर तर इतकं ऊन पडलंय. मग तूच काय म्हणणं आहे आजच्या विषयावर? ते हरवून जाऊ दे. नाही हा फायनली काल आम्ही सगळ्या बोटांचे नख काढले. आता फक्त एका हाताचे बाकी, ते आम्ही नंतर काढू. ते पण आले असे पुढं. मला ना आता गुळ आंबा करायचा आहे. दीदीला गुळ आंबा खायचा होता. करा गुळ आंबा. आता तिलाच कैरी केसर लावली. गोड आंबा नाही, गुळ आंबा. हा मम्मीचे चालू आहे क्लास. आता शिवण क्लासेस चालू. आता ना दीदी मस्त कैऱ्या पुसणार आहे. मी तिला कैऱ्या पुसून देणार आहे. माझं ते काम आहे, मी ते करणार आहे बरं का बाई. हुशार महिना, चांगले केस. दीदी अशी जोरात धपटली. बापरे, पार्लरच्या खुर्चीवर चढली. लागलं का? दे मी कशी दीदी पार्लरच्या खुर्चीवर चढली. ते ठेवायला पेडिक्युअरचं मशीनवर खाली उतरायचं, दुसरं कच पाय ठेवला, डायरेक्ट खालीच बसली. अशी भयंकर पडली. मला इतकं हसू आलं, इतकं कोणी केसलं? मीच केसलं ना. हा यावेळी माझ्या हाताला लागलं. ये पाय त्यांनी नाही ना ग. नीट कामच नाही करते. फायनली आमचा गुळ आंबा झाला आहे आता तयार. एवढ्या किसून नाही मागं पातळ आहे अजून, तो थोडासा घट्ट होऊन द्यावा. आपोआप होईल तो गॅस बंद केलं. मागं एकदा याच्यापेक्षा कमी झालं वाटतं. किती होते या कैऱ्या? तेवढ्याच होत्या? नाही या जास्त होत्या. गॅस चालू ठेवते का अजून? बंद करायचं. इतक्यात घट्ट होऊन जाईल. आता स्वयंपाकाची तयारी. तर आज मस्त शेवभाजी बनवायची आम्हाला. शेवभाजी भात, लय दिवसाची शेवभाजीच बनवली नाही. दादू चालला तर शेव आणायला, तर तो शेव घेऊन येईन. तोपर्यंत मी कांदा वगैरे कापून त्याची ग्रेव्ही तयार करून ठेवते. ड्रावर मध्ये पाहिजे माल नाही माहीत, तू सांगतो जरेस. तर आता मी तोपर्यंत लसूण वगैरे सोलून सगळी तयारी करून ठेवते भाजीची.
मी आता ग्रेव्ही परतून घेते. सगळी तयारी झाली. आमचा भातसुद्धा झाला. नव्या कुकरमध्ये नाही, इतक्या फास्टमध्ये होतं भाजी. दादाला परत सेपरेट भाजी करायची आम्हाला. त्याला आहे ना चटणी करायची शेवची. डायरेक्ट वास घेऊ राहिले होते. चांगलं आहे का? मॅगी मसाल्यासारखं आहे. अरे आधी ग्रेव्ही परतून घ्यावं लागेल जास्त, म्हणजे कांद्याचा वास नाही लागणार. कोथिंबीर आहे ना तुमच्याकडे? चांगलं. दळायलाच पाहिजे होती पण हा ना, लक्षात. दळल्यावर मस्त वास येतो तिथं. परत ते काय ग्रेव्ही नाही ना, हा ती पूर्ण तेल सुटेपर्यंत हे करायला लागेल. मिक्सरला तिचा वास लागेल कांद्याचा.